नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर क्वेश्चनमध्ये स्वागत करतोय. ऑलरेडी ग्रुप बी ची परीक्षा झाली. बरेच काही आयोगाचे नोटिफिकेशन्स पण आलेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी म्हणजे ग्रुप बी च्या आधी पण आणि ग्रुप बी परीक्षा झाल्यानंतर सुद्धा आता जे नोटिफिकेशन सुरू आणि आंदोलनाचा जो माहोल सुरू आहे वेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या गावांमध्ये, तर सर्व यामध्ये कदाचित काही विद्यार्थी नक्कीच गोंधळलेले पण असतील. पण मला हे म्हणायचंय की जर आपण अभ्यास जर थांबवला त्यासाठी तर नुकसान आपलाच होणार आहे. मला हे म्हणायचं नाहीये की अजिबात हे म्हणणार नाही मी की विद्यार्थ्यांच्या पाठीशी नाही म्हणून. नक्की प्रयत्न करतोय मी. नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा आता आंदोलन होण्याची शक्यता आहे. मीटिंग सुरू आहेत, परमिशन घेणे सुरू आहे, त्यामुळे नागपूरमध्ये पण होईल. नागपूरमध्ये कोणी असेल तर नक्की या. बरोबर, थोडा वेळ काढून या, कारण परीक्षा आहे तोंडावर, ती थांबणार नाहीये. त्यामुळे त्यासाठी वेळ तर आपल्याला द्यायचा आहे. बरोबर, पण आता विषय हा पण आहे की ग्रुप बी परीक्षा झाली, त्यामध्ये आपल्या काही चुका झाल्या असतील आणि त्याच चुका जर ग्रुप सी मध्ये झाल्या तर तसे आपण पुढे तर जाणार नाही आहोत. बघा, मॉक टेस्ट का द्यायचे ना? मॉक टेस्ट यासाठी द्यायचे की आपण ना जे चुका काय करतोय, आपण कुठं कमी पडतोय ते शोधून काढण्यासाठी. आता ग्रुप बी जर नाही निघत आहे किंवा काही 2-3 मार्कांनी 4 मार्कांनी 10 मार्कांनी राहिलंय, तर एक चांगला चान्स आहे तो एक मॉक टेस्ट सारखा समजा आणि ग्रुप सी ला चांगलं समोर जा. 3 महिने आहेत. बरोबर, तर आपण त्याच चुका समजून घेऊ की काय काय चुका होतात म्हणून. ग्रुप बी मध्ये कदाचित तुम्ही त्या केल्या असतील, पण इथं तुमच्या ते व्हायला नाही पाहिजे, ते आपल्याला डिस्कस करायचंय. पण त्याआधी लक्षात ठेवा की इथं मी माझा नंबर दिलेला आहे. काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील, सिलेबस हवाय तुम्हाला कोणत्या परीक्षेचा, किंवा व्हॉट्सअप चॅनल सुद्धा मी एक तयार केलेला आहे, तो जॉईन करायचा आहे तरी मला या नंबरला मेसेज करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय तर मग तो दिलेला आहे. सर्व ठिकाणी मी रेग्युलर अपडेट्स आहेत, सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, काही कंटेंट आहे सायन्सचा, तो इथं शेअर करत असतो. सर्वात आधी मी मुद्दे सुरू करायच्या आधी मी एक सांगणार की हे बघा, की आयोगाचा फायनल डिसिजन काय आहे, तो कशावर म्हणतोय मी? हा ऑनलाईन. आणि या ऑनलाईन पेक्षा पण खतरनाक म्हणजे काय तर तो नॉर्मलायझेशन. अजिबात याच्या फेवर मध्ये नाहीये. चला एकदा म्हणणार की मी ऑनलाईन साठी कन्व्हिन्स पण होऊन जाणार की खूप जास्त जनता आहे म्हणून परीक्षा घ्यायच्या आहेत, तर ऑफलाईन घेणं तेवढं शक्य नाहीये, म्हणून काय तर ऑनलाईन घेतोय. पण या नॉर्मलाईजच्या फेवर मध्ये कधीच राहणार नाही. म्हणजे मला तो फॉर्म्युलाच पटलेला नाही की सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की तो सायंटिफिक आहे वगैरे वगैरे, पण मला नाही वाटत की तो पत्नी पडेल म्हणून, है ना. त्यामुळे तो तर कधी म्हणजे मी त्याच्या विरोधातच आहे. म्हणजे माझा सर्वात जास्त विरोध आहे ना तो याला आहे, या नॉर्मलायझेशनला आहे. राईट, हा. चला आता तो बाजूला ठेवू आपण. पण मी तुम्हाला हेच म्हणतोय की आपली ही पहिली परीक्षा जी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, ती पहिली परीक्षा असेल जी ऑनलाईन होणार, जी सीबीटी बेस्ड होणार आहे. आणि काय माहोल सुरू आहे तर हा माहोल सुरू आहे. इकडे तिकडे आता आंदोलनाची स्थिती सुरू आहे. अमरावती झाला, वर्धा झाला, आता पुण्यातही सुरू आहे की 12 तारखेपर्यंत वाट पाहायचं आहे. 12च्या नंतर मग काय तर ते आंदोलन असणार आहे. नागपूरमध्ये पण सांगतो की नागपूरमध्ये पण मीटिंग सुरू आहे. लवकरच मी तुम्हाला त्याचा पण अपडेट देतो. माझा जो चॅनल आहे तिथं अपडेटेड राहा, तिथं जॉईन राहा, तिथं मी सर्व टाकत असणार. तर मग अशा वेळेस या चक्करमध्ये की सीबीटी बेस्ड होणार की नाही, तयारी करायची की नाही करायची, मला हे म्हणायचे की अभ्यास तोच आहे, विषय तेच आहे. ज्या वेळेस रस्त्यावर उतरायची गरज पडते तेवढ्या वेळेस नक्की या, पण बाकी पिरियड साठी अभ्यास अजिबात थांबवू नका. हे विचार करू नका की नाही अरे आंदोलनाच्या माहोल्या म्हणून काय तर परीक्षा पुढे ढकलेल. पण हे विचार करा, तसं विचार न करता हे विचार करा की बाकी अभ्यास करून कदाचित त्याच वेळेस अभ्यास करून बाकी आपल्या पुढे जातील म्हणून. आणि म्हणून प्लीज अभ्यास थांबवू नका. या चक्करमध्ये काय डिसिजन होईल ते पुढे पाहूच आपण, ते आपल्याला कळणार आहेत. आपला युट्यूब चॅनल आहे, रेग्युलर तिथं अपडेट आपण घेत असतो. यासोबतच टेलिग्रामला आहे, तिथं पण अपडेट टाकणार मी. व्हॉट्सअप आहे तिथं पण अपडेट टाकणार आहे. बरोबर. नेक्स्ट आहे काय की आता मग काय करायला पाहिजे, अभ्यास थांबवायचा नाहीये. जर तुम्ही ग्रुप बी दिलेली असतात तर तुम्हाला तुमच्या चुका शोधायला पाहिजे. ग्रुप बी ला एक मॉक टेस्ट म्हणून समजा की मॉक टेस्ट का द्यायची असते, तर आपल्याला आपल्या चुका समजून घेण्यासाठी, त्या शोधण्यासाठी. बरोबर. तर मग तसंच मग ग्रुप बी चा जो पेपर झालाय पूर्व परीक्षेचा, एकदा अनालिसिस करा. जर तो केला नसेल तर एकदा अनालिसिस करा आणि समजून घ्या की कुठं आपण कमी पडत आहोत. एक मिनिट थांबा, आपण कुठे कमी पडत आहोत हे एकदा शोधून घ्या.
हा, चला, आय होप की आता क्लिअर असेल सर्व. हा, प्रॉब्लेम झाला होता की लॅपटॉप आहे तो चार्जिंग लागत नव्हता, बट आता ठीक आहे. हा, तर आपण हे म्हणतोय की ग्रुप बी काय हा एक मॉक टेस्ट सारखा समजायचा आहे आणि तुमच्या ज्या चुका आहेत त्या शोधायच्या आहेत. पण जर कोणी कम्प्लिटली न्यू असेल तर त्यांना फक्त मी एवढं सांगतोय की वेळ कमी आहे. सिलेबस जरी आपला मोठा असला तरी पण स्ट्रॅटेजी शिवाय होत नाही. म्हणजे तुम्ही त्या सिलेबसला, असा सिलेबस आहे पूर्व परीक्षेचा की तो मोठा तर आहे, 7 सब्जेक्ट आपल्याला असतात आणि अँबिग्युटी आहे की जर मी जसं म्हणतो की माझा विषय सामान्य विज्ञान लिहिले, ते सामान्य विज्ञानमध्ये नेमकं काय वाचायचं हेच कळत नाही, त्यामुळे अँबिग्युटी जास्त आहे. आणि अशा वेळेस आपल्याला स्ट्रॅटेजी पाहिजे. स्ट्रॅटेजी असेल तर तो 3 महिन्यातही होऊ शकतो आणि नसेल तर 1 वर्ष पण त्याला कमी आहे. मग तुम्हाला सर्वच करत असावं लागतं. आणि खरं न परीक्षा क्लिअर करणे म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे बरं का, की तुम्ही दिलेल्या वेळामध्ये किती एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करताय. जर 1 वर्षाचा प्लॅन असता ना तर मी म्हटलं असतं की सगळं बेसिक पासून करा. पण आता वेळ कमी आहे, जर तुम्ही आता सुरुवात करताय तर मग तुम्हाला प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. प्रत्येक घटक वाचायच्या आधी हा विचार करायचा आहे की खरंच तो घटक परीक्षेसाठी किती इम्पॉर्टंट आहे, खरंच आपण एक्झाम ओरिएंटेड जातोय की नाही. कारण पुस्तकांमध्ये तुम्ही ज्या पण पुस्तक वाचणार आहे त्यामध्ये पण सांगतोय बराचसा घटक असा असेल की ज्यामध्ये बरंचसं काही एक्झाम ओरिएंटेड नाही आहे, इरिलेव्हंट आहे, तोच भाग दिलेला असेल. ही पण पॉसिबिलिटी आहे आणि असं होणार आहे तुमच्यावर, राईट. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट की त्या दिलेल्या वेळामध्ये प्रॉपर एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करायचा आहे तुम्हाला, राईट. याला स्ट्रॅटेजी म्हणू आपण. त्यासाठी एक प्रॉपर बुकलिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. ऑलरेडी आपल्या चॅनलला ती अवेलेबल आहे. आणि शक्य झाल्यास कोणीतरी गायडन्स तुम्हाला जर असेल हे सर्व सांगताना, नाही तर ही स्वतःची स्ट्रॅटेजी बनवता बनवताच 3 महिने चालले जातील. तसं नको व्हायला अजिबात. आणि म्हणून काय की कोणी गायडन्स असेल तर तो बेस्ट आहे, बरोबर. चला, आता कोणी जरी असेल ज्यांनी ग्रुप बी दिलेली आहे किंवा जे अगदी नवीन आहे किंवा जे आता पण सरळ सेवा देत होते आणि काय तर आता ग्रुप सी कडे वळलेले आहे, मग अशांनी कोणकोणत्या मिस्टेक्स आहेत त्या जनरली होतात ते आपण फोकस करू. आणि जर आता पण झाले असतील तर यानंतर होणार नाही याची थोडी काळजी घ्या. पहिला आहे काय की प्रॉपर बुक लिस्ट वाचणार नाही आणि कशावर फोकस करणार की नोट्स नोट्स नोट्स. आणि आता तर हाय टाइम आहे, आता तर परीक्षा तर 3 महिन्यावर आहे, तोंडावर येऊन ठेपलेली आहे. तर मग अशा वेळेस तर नोट्सची डिमांड तर अजून जास्त असते. म्हणजे मी एक टीचर, एक फॅकल्टी म्हणून सांगतोय तुम्हाला, सर्वात जास्त विचारले जातात की सर नोट्स पाहिजेत म्हणून. अरे मला सांगा की कोणीही नोट जरी काढत असेल, तयार करत असेल, तरी पण तो व्यक्ती त्याच्या अभ्यासासाठी करतोय. त्याला कदाचित असं असू शकतं की 4 गोष्टी माहिती आहेत, 4 गोष्टी नाही माहिती, 4 गोष्टी फक्त त्यांनी नोट्स बनवले, बरोबर. दुसरं आहे काय की नोट्स हे रिव्हिजनसाठी बनलेले आहेत. बरं, तिसरं आहे काय की नोट्स कुठून बनवलेले आहेत, या बुकलिस्ट मधून बनवलेले आहेत. मग मला सांगा की पूर्ण माहिती, बुकची माहिती नोट्स मध्ये असणार आहे का? नाही असणार आहे. मुद्दा लक्षात आलाय. त्यामुळे नोट्स हे कधी तुमच्यासाठी सेकंडरी असायला पाहिजे. जरी आता तुम्ही 3 महिन्यावर आहात तरी पण बुकलिस्ट, जे बुक्स आहेत, जे रेफरन्स बुक्स आहेत, जे प्रायमरी बुक्स आहेत, तेच तुम्हाला वाचायचे आहेत. ते अवॉइड करू नका. हा, ठीक आहे की ज्या विषयामध्ये कदाचित असं असू शकतं की वेळ जास्त आहे तर एखाद्या विषयासाठी 2 पुस्तक वाचणी गरज पडत आहे, इथे एकच वाचा, पण वाचा. पॉलिटिसाठी जसं रंजन कोळंबे किंवा लक्ष्मीकांत, हीच पुस्तक वाचायची. सायन्ससाठी मी नाही म्हणणार की आता स्टेट बोर्ड वाचा म्हणून. तर मी काय सांगतोय मग आता सायन्ससाठी मग तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही पुस्तक घेऊन या. मोस्ट ऑफ द बुक्स हे शालेय पुस्तकांवर तयार केलेले आहेत, त्यामुळे कोणतेही घेऊन या, ते वाचा, किंवा सॉल्व्ह करा. पण तेच जर तुम्ही वर्षभर आधी विचारलं तर मी म्हटलं असतं की शालेय पुस्तका व्यतिरिक्त दुसरा कशाला हात लावायचंच नाही सायन्ससाठी. तर मग आहे काय आहे, लक्षात ठेवा की बुकलिस्ट, नोट्स वाचू नका. ठीक आहे, नोट जर तुम्ही काढलेले आहे तर ते वाचा. ठीक आहे. नेक्स्ट, नॉट स्टडिंग एक्झाम ओरिएंटेड ही सर्वात मोठी चूक आहे. आता एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करतोय की नाही, आणि मी तर तुम्हाला म्हटलं की एखादी पुस्तक जर तुम्ही वाचता तर हे पण चान्सेस आहे की त्यामध्ये असा पण भाग दिलेला असेल जो परीक्षेसाठी कामाचाच नाही आहे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड त्याला आपण अभ्यास म्हणणारच नाही. तर तुम्हाला सरळ सांगतोय मी, अगदी सरळ सांगतोय काय करायचंय. प्रत्येक रिडिंगच्या नंतर आणि आधी सुद्धा पीवायक्यू बघायचे की त्या घटकावर प्रश्न कसे विचारले. आधी बघा की सिलेबस खूप मोठा आहे ना, आधी तो भाग करा जो सर्वात जास्त विचारला जातोय. तो भाग करा जो सर्वात जास्त विचारला जातोय. इव्हन मला आपला ग्रुप बी ची पूर्व परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थी नागपूरमध्ये भेटले. तिथं पण एका विद्यार्थ्याला विचारलं मी, तर तो म्हणे की मग सर म्हणे मी सीसॅट केलाच नव्हता आणि सॉल्व्ह केलं पण नाही. म्हटलं सीसॅट मध्ये किती प्रश्न येतात रे? 20 प्रश्न. म्हटलं कोणता एक तरी सब्जेक्ट दाखव मला की ज्यामध्ये 20 प्रश्न आहे.
कोणताच नाहीये. म्हणजे इतर विद्यार्थ्यांसमोर चॅलेंज आहे काय की त्यांना 100 पैकी मार्क द्यायचे आहेत आणि यासाठी काय तर 80 पैकी तेवढेच मार्क द्यायचे. मुद्दा लक्षात येते का? कारण त्यांनी सीसॅट पूर्ण सोडला. आता मला सांगा की हा वेळापणा नाहीये का? कारण सीसॅट पासून भीती वाटते, प्रॅक्टिस करायचा कंटाळा येतो. पण मला हे म्हणायचं की ठीक आहे, तुम्हाला हा पण प्रॉब्लेम आहे ना, या सीसॅट मध्ये तुम्हाला सांगतोय की असे टॉपिक काढा ना की जे वारंवार विचारले जातात. त्या 20 पैकी 10 तरी ते यायला पाहिजे ना आपल्याला. फक्त माझं म्हणणं येत नाही. आणि म्हणून प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. आणि हा प्रत्येकासाठी कोण ना कोणती असा विषय असणारच आहे. कोणासाठी सीसॅट आहे, कोणासाठी सायन्स आहे, कोणासाठी हिस्ट्री आहे, कोणासाठी जिओग्राफी आहे, कोणासाठी काही ना काही असेल. मग अशा वेळी तुम्ही जर अख्खा जर सोडूनच देत असेल तर मग प्रॉब्लेम आहे. आयोग आहे तसंच सोडेल मग तुम्हाला. त्यामुळे अख्खाचा अख्खा सोडू नका आणि कोणताही सब्जेक्ट सोडू नका. मी तर म्हणतो कोणताही सोडू नका. तुम्हाला कंटाळा येते का? कठीण वाटतंय का? प्रॅक्टिस कमी झाली आहे का? मी सरळ म्हणतोय की स्ट्रॅटेजी बघा, पीवायक्यू बघा, कोणत्या घटकावर जास्त आहे, कोणत्या घटकावर कमी आहे, तेवढा करा, विषय मोकळा करा. करेक्ट. चलो नेक्स्ट. नॉट फॉलोइंग द एमपीएससी प्रॉपरली. आता परत की आपण पीवायक्यूला एवढं दुर्लक्ष करतो की आयोग काय विचारतं काहीच माहिती नाही. आयोग कसं विचारत आहे, कसे प्रश्न विचारत आहे, कसा ट्रेंड चेंज होतोय, आपण लक्षच देत नाही. आपण काय करतो? आपण कोणते तरी रुमर्स ऐकतो. अरे नाही, त्या सरांनी सांगितलं किंवा माझ्या त्या सिनियरने, मित्राने वगैरे सांगितलं की त्या घटकावर कसं विचारल्या जातात, यावर असे प्रश्न विचारले जातात. आपण स्वतःहून मेहनत करायला तयार आहोत का? की पीवायक्यू कसे विचारलं हा अनालिसिस आपण स्वतः करायला तयार आहोत का? आणि बाजारामध्ये तुम्हाला सांगतो की असे अफवा, असे रुमर्स भरपूर आहेत. मी तर म्हणतोय की सायन्स साठी माझ्यावर पण विश्वास ठेवायच्या आधी पीवायक्यूवर विश्वास ठेवा. सरळ सांगतोय मी, माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवायच्या आधी पीवायक्यूवर ठेवा. मी सर्व जे बोलतोय ना ते पीवायक्यू मधून बोलतोय. पण तरी पण कोणीतरी असं असू शकतो की त्याचा अभ्यासच एवढा स्ट्रॉंग आहे, त्याचा सायन्सवर एवढी चांगली पकड आहे की त्याचा माझ्यापेक्षा चांगलं होल्ड असेल, चांगलं पीवायक्यू अनालिसिस केलं असेल, पॉसिबिलिटी आहे. आणि म्हणून म्हणतोय की पीवायक्यूवर विश्वास ठेवा, इतरांवर नाही. एमपीएससीवर विश्वास ठेवा, इतरांवर नाही. एमपीएससी पेपर सेट करणार आहे. करेक्ट. नेक्स्ट. बिलिव्हिंग रॅन्डम स्ट्रॅटेजी ऍज वी लुक फॉर शॉर्टकट मोड. की आपण काय की जशी परीक्षा जवळ येते ना, आपण अजून जास्त शॉर्टकटचा मागे लागतो. मग शॉर्टकटचा मागे लागल्यानंतर काय होणार? बुक लिस्ट सोडतो, नोट्सचा मागे लागतो. कोणीतरी काहीतरी स्ट्रॅटेजी सांगते कधी एवढंच कर, बंद झालं. तुम्हाला अजून गंमत सांगतोय बरं का. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी सांगतो काय असते. बऱ्याच विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी. सायन्स मध्ये 3 घटक, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता सर्वजण सांगतात की बायोलॉजीवर जास्त प्रश्न असतात आणि असतातही, मान्य आहे. पण बायोलॉजी तर अनसर्टेन भाग आहे. आता एखादी व्यक्ती काय करतो, तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीला ना अजिबातच हात लावत नाही, सोडून जातो. आता बायोलॉजी मध्ये अनिश्चितता एवढी आहे की असे प्रश्न विचारले जात आहेत. किती आहे याचे? 15 प्रश्न. ठीक आहे, मी कन्सिडर करतोय की याचे ना 8 प्रश्न बायोलॉजीवर विचारले. हे 7 प्रश्न करतो तर हातच लावलो नाही त्याने. आता या 8 प्रश्नापैकी पण असे प्रश्न विचारले जे अनसर्टेन आहे, जे अनिश्चित आहे. त्या व्यक्तीने, त्या मुलाने पेपर ते 8 प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येईल की अरे हे बायोलॉजीचा प्रश्न आहे का? मग तो या 8 पैकी तो करतो किती? फक्त 4 किंवा 3 किंवा 2. मग मला सांगा की सायन्स मध्ये त्यांनी काय केलंय? 15 पैकी तर फक्त 2, 3, 4 मार्क घेतलेत. तुम्हाला वाटते की काम करतोय म्हणून? तुम्हाला वाटते का असा काहीतरी भाग सोडले चालणार आहे म्हणून? आपण हिस्ट्रीकडे गेलो तर हिस्ट्रीमध्ये पण तसे 2-3 घटक आहे, काहीतरी सोडणार, काहीतरी करणार. अरे हा तेव्हा तुम्हाला काम करणार आहे ना ज्या वेळेस तुमचे लक चांगले आहेत, त्यावेळेस. आता तुमचा लक वर जर विश्वास असेल ना तर करा, नाही तर मग नको करा. माझा मेहनतीवर विश्वास आहे की करायचंय. माझा मेहनतीवर विश्वास आहे की मी याचा अनालिसिस करणार. मला कठीण वाटतंय ना तरी पण मी काय करणार की त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स काढणार आणि ते करणार. राईट. हा कोणासाठी काम करतो? हा त्यासाठी काम करतो, लकवर विश्वास ठेवतो. आणि लक दरवेळेस कामात नाही येणार आहे. तुम्ही एखादी घटक सोडलाय आणि त्यावर प्रश्न कमी आले किंवा नाहीच आले तर ठीक आहे. अरे बरोबर की नाही? राईट. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही हेच नोटीस करणार की जो घटक सोडलाय ना तुम्हाला तेव्हा स्पष्ट पाहायला मिळतं. हे मी माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण नोटीस केलंय आणि तेव्हा लक्षात आलंय की हे लक वक काही नाही, गपचूप मेहनत करायचंय आणि रिझल्ट काढायचे. तेव्हा जाऊन मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलो होतो. राईट. चलो नेक्स्ट. नॉट फॉलोइंग. आणि काय म्हणतो ना आपण याला, मग ना आपण नाव देतो स्ट्रॅटेजीचा. हे याला स्ट्रॅटेजीचं नाव देतो. याला स्ट्रॅटेजी अजिबात म्हणणार नाही. काहीतरी सोडायचं म्हणजे काय स्ट्रॅटेजी थोडी झाली. राईट. चलो. नॉट फॉलोइंग द थंब रूल. आता काही ना थंब रूलच आहेत या तयारीमध्ये, काही थंब रूलच आहेत.
आता जे अगदी नवीन विद्यार्थी असते काय करतात, मी एक जस्ट एक्झाम्पल देतोय की काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तशाच करायच्या आहेत या परीक्षेसाठी. मी जस्ट एक्झाम्पल देतोय की अगदी कोणी नवीन विद्यार्थी आहे या जर्नीमध्ये, तर तो विद्यार्थी काही वाचलं की त्याला खूप घाई असते की मी माझे नोट्स बनवणार, नोट्स वाचणार, नोट्स रेडी करणार, खूप घाई असते. पण मी तुम्हाला थंब रूल सांगतोय ना इथं की नोट्स कधी करायचे, ज्या वेळेस तुमचे मल्टिपल रिव्हिजन, मी सरळ म्हणणार की तुमचे 3 रिव्हिजन झाल्याशिवाय नोट्स काढायचे नाही. फालतू टाइम वेस्ट आहे सर्वांसाठी. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, अभ्यास करायची पद्धत वेगळी आहे, आय अग्री, मी मान्य करतो. पण हा थंब रूल आहे की तुमची 3 वेळा तरी रिडिंग झाल्याशिवाय नोट्स काढू नका, टाइम वेस्ट होईल. जसं तसं तुम्ही छापणार. 3 रिडिंग नंतर तुम्हालाच लक्षात येत आहे की परीक्षेत काय विचारले जात आहे, कोणता घटक तुम्हाला वीक वाटतोय, कोणता कमजोर वाटतोय, नोट्स कसे काढायचे, हे सगळे तुमच्या लक्षात येईल. कोणाची गरज पडणार नाही, माझी पण गरज पडणार नाही की सर नोट्स कसे काढू, कोणी विचारणार नाही. पण 3 रिडिंग तर करा आधी. मग असे जे थंब रूल आहेत हे आपण जनरली अवॉइड करतो. कितीही ओरडू सांगा, अरे आधी रिडिंग कर, आधी रिडिंग कर, आधी रिडिंग कर, 3 वेळा रिव्हिजन कर, किती ओरडू सांगा, नाही. त्यामुळे जे काही थंब रूल आहेत ते थोडेसे नोट करून घ्या, त्याला अवॉइड करू नका. बाकी स्ट्रॅटेजी तर स्वतःला तयार करायची आहे. अंडर एस्टिमेटिंग अँड नॉट सॉल्विंग द पीवायक्यू. मी तुम्हाला सरळ सांगतोय परत की कॉन्फिडन्स पेपरमध्ये तेव्हाच येणार आहे ज्या वेळेस तुम्ही पीवायक्यू हे खूप वेळा सॉल्व्ह करणार. तुम्हाला वाटेल की सर एकदा पीवायक्यू सॉल्व्ह केल्यानंतर पाठ होतं, अरे हो, तरी पण सॉल्व्ह करा, तरी पण त्यावर थोडासा ब्रेन स्टॉर्मिंग करा की तो प्रश्न का तसा विचारलाय, परत काय, तर त्या प्रकारचे अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला प्रत्येक वेळेस करायचे. आता मी तर तुम्हाला सांगितलं की सरळ सरळ काय तर 3 रिव्हिजन, त्यानंतर नोट. आणि खरंच किती वेळा रिडिंग व्हायला पाहिजे, 3 ते 4 वेळा, 5 वेळा रिडिंग व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक रिडिंगच्या नंतर, प्रत्येक रिव्हिजनच्या नंतर पीवायक्यू सॉल्व्ह करायचेच आहेत. पीवायक्यू सॉल्व्ह करायचेच आहेत. तेव्हा जाऊन तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तेव्हा जाऊन तुमच्या लक्षात येईल की एखादी घटक वाचताना त्यावर नेमका कसा प्रश्न विचारला जातो, हा लगेच माइंड मध्ये क्लिक होईल की यावरनं असा प्रश्न तयार होतो म्हणून. पण तेवढ्या वेळा तुम्हाला पीवायक्यू पाहावं लागणार आहे. तुम्हाला वाटते की पीवायक्यू म्हणजेच काय की उत्तर पाठ करा, अरे उत्तर पाठ करून काय करणार, काय ते प्रश्न परत येणार आहेत का, रेअरली एखादा आला तर आला, नाही तर नाही येत, बरोबर. पण परीक्षा समजायचंय ना, बेस्ट वे आहे पीवायक्यू, बरोबर. नेक्स्ट, मॉक टेस्ट देताना तुम्हाला परत सांगतोय, मॉक टेस्ट देताना आपण फक्त हे पाहतो की आपल्याला त्यामध्ये किती मार्क्स मिळाले, काही कामाचं नाही. तुम्हाला नाही मार्क्स मिळतायत ना त्या मॉक टेस्ट मध्ये तरी चालेल, मॉक टेस्ट तशी पण थोडे कठीण काढले जातात, बरोबर. पण लक्षात ठेवा की मॉक टेस्ट का द्यायचंय, मॉक टेस्ट द्यायचे आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी, आणि तेच आपण करत आहे. मॉक टेस्ट द्यायचे की ते माइंडसेट तयार करण्यासाठी की तेवढ्या वेळामध्ये आपल्याला तेवढे प्रश्न सॉल्व्ह करायचे. तो जो माइंडसेट असतो, जे आपण हायपर असतो, ते फोकस करण्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहे, आपला लॉजिक डेव्हलप करण्यासाठी. कारण जेवढा कट ऑफ लागतो तेवढे प्रश्न आपल्याला येतच नाही, नाहीच येत, सरळ सांगतोय मी. मग आपल्याला थोडेसे रिस्क घेऊन, थोडे लॉजिक वापरून काहीतरी एक्स्ट्रा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कधी आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायची. आणि कंबाईन मध्ये प्रॉब्लेम काय, कंबाईन मध्ये वेळेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वेळेचा एक अलग टेन्शन असतोच बरं का, राज्यसेवामध्ये तो नाही आहे, पण कंबाईन मध्ये ग्रुप बी ग्रुप सी मध्ये तो प्रॉब्लेम आहे. मग मला सांगा की लॉजिक आणि एलिमिनेशन मेथड हे काय तुम्हाला विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला वाटते का मी डायरेक्ट पेपरमध्ये गेल्यानंतर होईल म्हणून. जर तुम्ही एक ग्रुप बी मध्ये जर चुका केल्या असतील, ग्रुप बीच्या तयारीमध्ये आणि पेपरमध्ये सुद्धा, तर मग मला असं वाटतं की ह्या तुम्ही चुका आता अवॉइड करायला पाहिजेत आणि प्रॉपर रोडमॅप, प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास करायला पाहिजे. त्यात कोणी जर ग्रुप बी ग्रुप सीचा असा असेल की ज्यांनी ऍक्च्युअली पेपर क्रॅक केलेले आहेत, मेन्स दिलेले आहेत, किंवा ज्यांना शिकवण्याचा अनुभव आहे, जर ते तुम्हाला गायडन्ससाठी असेल, या 3 महिन्यामध्ये त्यांचा नक्की फायदा घ्या. हे तर मी तुम्हाला या स्लाइड मध्ये इथं सांगितलं होतं. ही स्ट्रॅटेजी बुकलेट आणि इथे लिहिलं होतं मी की गायडन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. कोणासाठी, जे अगदी नवीन आहे. ग्रुप बी वाल्यांसाठी तुम्ही तुमचे चुका शोधा, त्यावर काम करा, प्रॅक्टिस भरपूर करा, मॉक टेस्ट द्या, त्या तेवढं ठीक आहे. पण अगदी नवीन आहे त्यांसाठी मग गायडन्स मी नक्कीच म्हणणार, कारण वेळ कमी आहे, बरोबर, वेळ कमी आहे. आणि मार्केटमध्ये ना खूप कचरा आहे बरं का, कंटेंटचा खूप कचरा आहे, नोटचा खूप कचरा आहे. तुम्हाला वाटेल मी हे करू की ते करू, आणि प्रॉब्लेम होणार काय, मग तेच म्हटलं की मिस्टेक, पहिलीच मिस्टेक की बुकलेट तुम्ही अवॉइड करणार. आणि मग तुम्हाला वाटतं, ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात, फोमो ज्याला म्हटलं जातं, काहीतरी आपल्या हातातून सुटून जाईल ते आपल्याला वाटतं आणि मग आपण तेच करतो. परीक्षेत गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे त्या नोट्स मधून तर प्रश्न तो सॉल्व्ह होत आहेत, पण किती प्रश्न झालेत,
अरे किती झालेत? जर त्या नोट्स मधून मॅक्झिमम प्रश्न होत आहेत 70-80% त्या भागाचे त्या सब्जेक्टचे होत आहेत तर ठीक आहे, नाहीतर होता किती 2 प्रश्न सॉल्व्ह होतात आणि आपल्याला वाटतं की ते नोट्स खूप चांगले आहेत म्हणून. बरोबर, ते नोट्स चांगले पण आहेत, नाही असं नाही, पण प्रश्न हा पण आहे ना की ते नोट्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही किती वेळ दिला. तेवढाच अभ्यास तुम्ही बुक वाचण्यासाठी दिला असता आता कदाचित 2 जागी 4 प्रश्न झाले असते. मला हे म्हणायचंय. ऑल क्लिअर? चलो, बाकी काही क्वेरीज असेल तर हा बघा इथे नंबर तुम्हाला देतोय, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. बॅच जॉईन करायची फार कमी किमतीमध्ये आहे, नवीन बॅच सुरू झालेली आहे. मला डायरेक्ट मेसेज करा, यावर तुम्हाला डायरेक्ट लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक केलं तर सर्वात कमी किंमत जी आहे, सर्वात कमी फी जी आहे, त्यावर तेवढ्या फीज मध्ये तुम्हाला ती बॅच जॉईन करता येईल. यामध्ये आपले लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन, करंट अफेअर्स, मॉक टेस्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, स्टडी नोट्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, टेस्ट आहेत, सर्व इथं तुम्हाला मिळेल. आणि प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आपल्याकडे ऑलरेडी आहेच. करेक्ट. त्यानंतर ही तर फक्त प्रिलिम साठी बॅच आहे, पण जर कोणी 27 साठी टार्गेट करत असेल, प्री आणि मेन सर्व या बॅच मध्ये कव्हर होईल. 2027 ची बॅच आहे. सेम फीचर इथं पण आहे, एक्सपर्ट फॅकल्टी टीम इथं पण आहे, भरपूर टेस्ट, भरपूर प्रॅक्टिस, प्रॉपर क्लासेस सर्व इथं मिळेल. इथं पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल. माझा नंबर आहे, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा, जो स्क्रीनवर दिसतोय. राज्यसेवासाठी जर बॅच जॉईन करायची असेल तर आपली जी स्वराज्य बॅच आहे ती तुम्हाला जॉईन करता येईल. याचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसते, पण इथं लक्षात ठेवा काही विशेष फीचर मी स्वराज्य बॅचचे सांगतोय तुम्हाला. एनसीआरटी फाउंडेशन इथं कव्हर होईल, 18 बुक्स इथं होईल, आन्सर रायटिंग इथं मिळेल, इथं साधी मेंटॉरशिप नाही तर ऑफिसर मेंटॉरशिप, इथं डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईफ टाईम साठी तुम्हाला मिळते. एकदा बॅच जॉईन केलं तर तुमचं सिलेक्शन होत तुम्हाला मिळेल. इथं पण डिस्काउंट वगैरे सर्व मिळेल. नो कॉस्ट ईएमआय म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा फीस भरता येईल. फक्त माझा नंबर जो दिलाय ना त्यावर डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला सरळ ऍडमिशन टीमला कॉलवरच घेतो, तेव्हाच आपण डायरेक्ट कॉलवर ऍडमिशन करता येईल. आय होप की सर्व क्लिअर झालं असेल. चुका कमी करा तरच परीक्षा क्लिअर होणार आहे. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.